नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. नुकतीच आषाढी एकादशी झाली. त्या दिवशी मी जे पाहिलं ते भाविकांना सांगतोय. आमच्या घराजवळ सोलापूरला एक विठ्ठलाचं मंदिर आहे. चौपाड विठ्ठल मंदिर. अगदी एक 10-15 फुटाच्या अंतरावर आहे. त्या मंदिरामध्ये जर रोज पाहिलं तर 2, 3, 5, 10च्या वर कधीही लोक दर्शनाला जात नाहीत. परंतु काल आषाढी एकादशीला मी पाहिलं, हजारो लोक रांगेमध्ये उभे होते. लांबपर्यंत रांग गेली होती आणि लोक दर्शनाला येत होते. आत जायचं, दुसऱ्या दाराने बाहेर यायचं. तिथं कोण काहीतरी प्रसाद वाटप होतं आणि एवढे केल्यानंतर त्यांना फक्त समाधान आणि आनंद मिळत होतं. आपण देवाला का जायचं असतं तर फलप्राप्तीसाठी जायचं असतं किंवा आपलं गाऱ्हाणं सांगायसाठी जायचं असतं. परंतु ते घडत नाही आणि ते घडतसुद्धा नाही. मी कधीही गर्दीच्या ठिकाणी जात नाही आणि आत्तापर्यंत अनेक ठिकाणी मी तीर्थक्षेत्री गेलो, पण मंदिरात जाण्याचं मी टाळतो. कारण मला गर्दी आवडत नाही, गोंधळ आवडत नाही. आणि एकदा का देवाची कृपा झाली तर परत मागायची काय आवश्यकता भासत नाही. कारण अनेक मंदिरामध्ये मी गेलेलो आहे. माझे गुरुवर्य, प्रथम गुरुवर्य, महाराष्ट्र राज्याचे पोलिसांचे मुख्य महासंचालक, डायरेक्टर ऑफ जनरल, त्याला DGP म्हणतात, अरविंद इनामदार सरांबरोबर माझं भरपूर फिरणं झालं. अनेक तीर्थक्षेत्री दर्शन झालं, मनासारख्या पूजा झाल्या. तेव्हा एकदा देवाला सांगितलं, देवाने मला पाहिलं, मी देवाला पाहिलं आणि जे जे मागितलं ते देवाने सगळं काही दिलं. आता हे जे भाविक फक्त आषाढी कार्तिकीला किंवा एकादशी दिवशी किंवा त्या देवाच्या उत्सवा दिवशी मंदिरात जातात, तेव्हा देवाला हे लक्षात येतं की हा फक्त आज माझ्याकडं आलेला आहे, काय सांगायचं तो सांगत. आणि लोक सांगतात, देव ऐकून घेत असेल, पण फलप्राप्ती काहीच होत नाही. म्हणून मी या अगोदरसुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, देवाला जायला विरोध नाही, देवाच्या दारात जायला पाहिजे, पण तिथं बसून उपासना महत्त्वाची आहे. पंढरपूरचा विठ्ठल योगी 28 विटेवर उभा आहे. योगी 28 झालं तो उभा आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा देव आहेत, कारण पांडुरंगाचे फोटो अनेकांच्या घरात आहेत. हे आमच्या विठ्ठल मंदिरामध्ये अनेक वर्षे विठ्ठल आहे. परंतु लोक योग्य वेळी जायच्या ऐवजी आपल्या सोयीनुसार जातात आणि पदरात काही पडत नाही. त्या दिवशी मंदिरामध्ये गर्दी, कुणाची उपासना नाही, कुणाला देवाला सांगता येत नाही. फक्त गेल्यानंतर बरीच लोक आजही डोळे बंद करून दर्शन घेतात. आणि हल्ली गंध लावायचं जे आहे, तो बाहेर 2-3 व्यवसाय म्हणून गंध लावतात. त्याला लावल्यानंतर त्याचे फोटो काढतात, सेल्फी काढतात आणि फॉरवर्ड करतात. हा एक आनंद उत्सव आहे. ह्या आषाढी एकादशीचं सारखी म्हणजे एकादशी नाही. आषाढी एकादशीचं फार महापुण्य आहे. खरं म्हणजे त्या दिवशी घरामध्ये सगळं सेवा व्हायला पाहिजे, पण नेहमीप्रमाणे घरातही काही होत नाही, मंदिरात गेल्यानंतर काही होत नाही. रात्री 11 वाजेपर्यंत ही गर्दी होती. आणि म्हटलं आपण बाबा एक जे समाज प्रबोधन करतोय ते लोकांच्या कानावर घालायला पाहिजे. वर्षभर तिथं गेलं तर अजिबात गर्दी नसते, त्यावेळी उपासना व्हायला पाहिजे. आणि अशा उत्सवाच्या दिवशी, त्यांच्या देवाच्या दिवशी जो दिवस असतो उत्सवाचा, त्या दिवशी जाऊन सांगायला पाहिजे, मी वर्षभरी उपासना केली, आज मी तुला अर्पण करायला आलो आहोत. सगळ्यांचं प्रसादाकडे लक्ष, गंध लावायकडे लक्ष, फोटो काढायचं लक्ष, अनेक प्रकार जातात. अनेक जण पाहतात, तेवढं आणखी कुठून तरी काही येतं, सगळं लोकांचं दुर्लक्ष होतं. आणि मग वाटतं की आषाढी एकादशीला जाऊन आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दर्शनाने फलप्राप्ती नाही, आचरणाने फलप्राप्ती आहे. एकादशी दिवशी संकल्प केला तर अनेक व्यसनं सुटतात. एकादशी दिवशी उपवास म्हणजे कमी खाण्याचा संकल्प केला, ते सुद्धा आपल्याला तरी नेऊ शकतं. तुमचे आजारपण जे येतात ते अति खाण्यामुळं किंवा न खाल्ल्यामुळे येतात, पण त्याच्यावर आपल्याला कंट्रोल येतो. ज्याला करायचा संकल्प तो चांगला करू शकतो, पण तसं न होता जे घडते ते सगळं तुम्ही पाहता. फक्त आम्ही बोलून दाखवतो, तुम्हाला बोलता येत नाही. आता पुन्हा मंदिरात सामसूम. आज मी सकाळी गेलो होतो, 5 माणसंसुद्धा नव्हती. विठोबाला वाटत असेल की मी रोज वाट पाहतो पण लोक येत नाही. त्या दिवशी कोण आलं कोण गेलं कळालं नाही. त्यांना वैयक्तिक समाधान मिळालं. पण जे मागणी केली ते देवाला सांगता आली नसेल आणि सांगितली असेल तर ती ऐकू गेली नसेल. देवाला तुम्हाला डोळे भरून पाहायचं असेल
तर त्याला पाहता आलं नसेल आणि गर्दी गोंधळामुळं तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकला नसेल. असं अनेक देवळात घडतं. तीर्थक्षेत्री किंवा कोणत्याही मंदिरामध्ये देव वर्षभर आणि कायम असतात. श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथात सांगितले, त्यानंतर गुरुचरित्रामध्ये सांगितलं, लोकांचं त्याच्याकडे लक्षच नाही. श्रीपादांनी जेव्हा पिठापूर सोडलं तेव्हा त्यांनी सांगितलं की स्मरण करता क्षणी मी कुरोपूरून पिठापूरला हजर होईल. एवढं सोपं सांगितलं. स्मरण मात्रेनं संतुष्ट गुरुचरित्रात सांगितलं आहे. पण लोकांचं त्याकडे लक्ष नसतं. फक्त एक मोठेपणासाठी, आत्मिक समाधानासाठी जातात. पण खरोखर जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे जे हवं ते जर मिळायचं असेल तर इतर दिवशी जा, तिथं उपासना करा. 10-15 मिनटं बाहेर टवाळक्या इतर गप्पा मारण्यापेक्षा, हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा कोणत्याही मंदिरात जाऊन 10 मिनटं बसा. 10 ते 12 मिनटं होतील आणि तुम्हाला फार बरं वाटेल. परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेणं सर्वात सोपं, पण लोकांनी ते अवघड करून ठेवले. एकादशी दिवशी आमच्या घराजवळ जे घडलं ते अनेकांच्या घराजवळ घडलं असेल. तुम्हाला सांगता येत नाही तेवढं मी सांगितलं. थोडं आपल्या आचरणात बदल करा, तुमच्यावर परमेश्वराची कृपा होईल आणि व्हायलाच पाहिजे. नमस्कार.